पाणीच नाही तर बिलकुल कामाचे नाही, बिलकुल. वोटिंगला कसे येतात तसं येणाऱ्या गरिबांची मदत करा ना. वोट मागताना भीक मागितल्यासारखं नाही वाटत तुम्हाला? लाईट नाहीये, खड्डे इतके उगले, ड्रेनेज लाईन इतके भरले. तुमच्या भागातले नगरसेवक कोण आहेत? रशीद शेख है और कौन कौन है बाबा आपने को नहीं मालूम है? रशीद शेख नगरसेवक नहीं ये दो दादा नगरसेवकाचे नाव माहिती? यादव आहे म्हणतात, अर्चना ताई आहे, आम्ही त्यांच्या पण ऑफिसवर गेलो आणि त्यांकडे गेले काय ताईंच्या पण ऑफिसवर गेलो. त्या म्हणले मॅडम नाही तुम्ही परत या. तक्रार पण नाही घेतली आमची. असं कधी चालणार ना, कवर चालणार पाणी आलं म्हणून गटारची मी तक्रार केली. गटारचं पाणी प्यायला येते, खोदलं आम्ही स्वतः पैशाने, काही आम्ही पैशाने टाकलं असं मी खोदलेलं कसं ते तरी मी योजना बघायला आमची पण कशावर पाण्याची ते सगळं. इनको टैंकर मंगा के दे रहे, आज टैंकर मंगा के दे रहे. अभी टैंकर यहाँ से बस्ती के अंदर रहने हुए, अभी सब बुड्ढे बुड्ढे, तुम्हारे को जवान इसमें कौन दिख रहा है? आप पानी कैसे लेके जाएंगे इतने अंदर? अभी टैंकर आके फायदा क्या? हमारा जो है ना, जो हमेशा की तकलीफ है, ये हमेशा की तकलीफ हमारी मिटा के दे दो. हमारे जो नगर सेवक है, 3 नगर सेवक है, 3 में से कोई भी काम करे, हमारे यादव भाई है, हमारे अर्चना पाटिल है, हमारे रफीक भाई शेख है, 3 नगर सेवक है. तो हमारा जो भी काम करेंगे तीनों में से वो अच्छा है हमारे लिए. अच्छा हाँ 4 है, चौथे का नाम अच्छा मुलानी मुलान. हाँ तो ऐसे 4 नगर सेवक है. मुनाल कामड़े. तो ऐसे 4 नगर सेवक है. कोई तो भी हमारा काम करो, बस्ते के हमेशा की तकलीफ है हमारी. तुम्हाला लागेल कडेवर काय नाव सांगा तुमचं, काय नेमके कॅन्टोन्मेंट भागामध्ये? माझं नाव नरेश जाधव, मी मतदारसंघ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा. गेले 3 दिवस या भागात भवानी पेठेतला प्रभाग आपला 22 आहे. हरका नगर असेल, चुडामण तालीम असेल, गोरगरीब जनसामान्य पब्लिक आहे. प्रत्येक घरी मोठे मोठे भांडे नाहीत किंवा काही यंत्रणा नाही पाणी साठवण्यासाठी. आपण भारत देशात राहतो, सगळ्यांना न्याय, कायदा, अन्न, निवारा जसं बोलतो, पाणी खूप महत्वाचा घटक आहे. ते मिळायला पाहिजे. प्यायला पाणीच नसेल, अंघोळीला पाणी नसेल तर काय? आता इथं आपला मुस्लिम बांधव खूप आहेत. नमाजाचा दिवस आहे आज. सकाळी त्यांना 5वी नमाजचे अंघोळ पांघोळसाठी काही पाणीच नाहीये. वैतागले, अक्षरशः वयस्कर बायका आले. आता आम्हाला काही इच्छा नाहीये. बघा ट्रॅफिक जाम झालाय, पण लोकांना त्रास होत असेल तर कोणाकडे जाणार?